नमस्कार. मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. घटस्फोटानंतर पुन्हा फुललेलं प्रेम भाग 2 आज आपण पाहणार आहोत. मागील भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की क्लिक करा. कॅफेमधील त्या भेटीमागे असं एक रहस्य दडलं होतं जे उघड झाल्यावर त्यांच्या दोघांच्याही आयुष्याचा मार्ग कायमचा बदलणार होता. त्या रात्री अन्वी घरी परतली, पण तिच्या मनात प्रचंड वादळ सुरू होतं. आर्यनने तिला फसवलं आहे ही भावना तिच्या मनात खोलवर घर करू लागली होती. तरीही तिने कोणताही निर्णय घाईघाईने घ्यायचा नाही असं स्वतःलाच सांगितलं. उद्या सकाळी मी आर्यनशी शांतपणे बोलेन असा विचार करून ती रात्रभर जागीच पडून राहिली. मध्यरात्री जवळपास 2 वाजले होते. मुख्य दरवाजाची बेल वाजली. अन्वीने दरवाजा उघडला. समोर आर्यन उभा होता. चेहरा थकलेला, डोळ्यात चिंता आणि कपाळावर घाम. तो काहीतरी बोलणार त्यात त्याचा मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर तेच नाव झळकलं. आर्यनने घाईघाईने तो कॉल कट केला. अन्वीच्या संयमाचा बांध अखेर फुटला. ही कोण आहे आर्यन? आणि तू माझ्यापासून काय लपवतो आहेस? तिचा आवाज थरथरत होता. आर्यन काही क्षण शांत राहिला. त्याने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण शब्दच फुटत नव्हते. शेवटी तो एवढंच म्हणाला, अन्वी, आता मी काही सांगू शकत नाही, पण योग्य वेळ आली की तुला सगळं खरं खरं सांगेन. हे ऐकताच अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विश्वास ठेव म्हणतोस, पण सत्य सांगायलाही तयार नाहीस. मग मी विश्वास ठेवू तरी कसा? ती म्हणाली. त्या रात्री दोघेही एकाच घरात होते, पण त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदाच इतकं मोठं अंतर निर्माण झालं होतं. काळ्या रंगाचा लांब ड्रेस, डोक्यावर ओढणी आणि चेहरा अर्धा झाकलेली एक स्त्री तिच्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याचबरोबर एखादं मोठं ओझं वाहून नेण्याचा थकवाही स्पष्ट दिसत होता. अन्वीने स्वतःला सावरत विचारलं, तुम्ही कोण आहात आणि मला इथे का बोलावलं? त्या स्त्रीने काही क्षण अन्वीकडे शांतपणे पाहिलं. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण तू ज्या सत्याचा शोध घेत आहेस ते सत्य तुला दुसऱ्या कुणाकडून कधीच कळणार नाही. अन्वीचा श्वास जड झाला. ती पुढे सरसावत म्हणाली, मला फक्त एकच उत्तर हवं आहे. आर्यन माझ्याशी खोटं का बोलत होता? तो प्रश्न ऐकताच ती स्त्री काही क्षण निशब्द उभी राहिली. त्यानंतर तिने हळूहळू आपल्या पर्समधून एक जुना तपकिरी लिफाफा बाहेर काढला आणि अन्वीच्या हातात ठेवला. या लिफाफ्यात तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का लपलेला आहे. अन्वीने थरथरणाऱ्या हातांनी त्या लिफाफ्याकडे पाहिलं. तो उघडण्यासाठी तिने हात पुढे करणार इतक्यात दूरवरून कोणीतरी मोठ्याने तिचं नाव हाक मारली. अन्वी, थांब. त्या आवाजाने तिच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तिच्या कानावर पडलेला तो आवाज इतका ओळखीचा होता की तिच्या हातातील लिफाफाच खाली पडता पडता वाचला. काही क्षण ती जागच्या जागी थिजून उभी राहिली. तिचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की जणू आजूबाजूच्या शांततेलाही त्याचा आवाज ऐकू येत होता. तिने हळूहळू मागे वळून पाहिलं, पण समोरून येणाऱ्या त्या धुक्यामुळे तिला काही स्पष्ट दिसत नव्हतं. अन्वी, कृपया तिथून निघून जा. पुन्हा तोच आवाज घुमला. यावेळी तो अधिक घाईचा आणि काळजीने भरलेला होता. काही क्षणातच धुक्यातून आर्यन धावत तिच्या समोर आला. त्याचा श्वास फुलला होता, कपाळावर घाम होता आणि डोळ्यात एक विचित्र स्पष्ट भीती दिसत होती. तिने संतापाने त्याच्याकडे पाहिलं. आता कशासाठी आलास? अजून काय लपवायचं बाकी आहे? तिच्या आवाजात वेदना होती. आर्यन काही बोलणार इतक्यात ती रहस्यमय स्त्री 2 पावलं मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता दिसत होती. आर्यनने थेट त्या स्त्रीकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं, मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, अन्वीला यात ओढू नकोस. त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे म्हणाली, मी खूप प्रयत्न केला, पण आता सत्य लपवून ठेवणं हे शक्य नाही. अन्वीचा गोंधळ आणखी वाढला. ती दोघांकडे आलटून पालटून पाहत होती. कोणीतरी मला खरं सांगा, ही स्त्री कोण आहे? त्या छोट्या मुलीचा तुझ्याशी काय संबंध आहे? तिचा आवाज थरथरत होता. त्या स्त्रीने थरथरणाऱ्या हातांनी त्या खाली पडलेला लिफाफा उचलला आणि अन्वीच्या हातात ठेवला. हे उघडण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव, ती शांतपणे म्हणाली. कधीकधी डोळ्यांनी दिसणारं सत्य पूर्ण सत्य नसतं. आर्यनने अन्वीच्या हातावर हलकेच हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण अन्वीने लगेच हात मागे घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. विश्वास मागण्याचा तुला अधिकार तेव्हाच होता जेव्हा तू माझ्यापासून काही लपवलं नव्हतंस, ती म्हणाली. काही क्षण नदीकाठी पूर्ण शांतता पसरली. फक्त वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. अन्वीने एक खोल श्वास घेतला आणि हळूहळू त्या लिफाफ्याची सील उघडायला सुरुवात केली. आता सर्वात वर एक जुनं पत्र होतं. त्या पत्रावर मोठ्या अक्षरात फक्त एवढंच लिहिलेलं होतं,
हे पत्र फक्त अन्वीसाठी. अन्वीच्या हातातलं ते पत्र अक्षरशः थरथरत होतं. तिच्या डोळ्यासमोर आर्यन उभा होता. चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हता, पण एक असहाय्यता स्पष्ट दिसत होती. नदीच्या काठावर वाहणारा वारा जणू त्या क्षणाची शांतता अधिकच गडद करत होता. हळूहळू पत्र उघडलं. आता एकच पान होतं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, प्रिय अन्वी, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर याचा अर्थ मी खूप उशीर केला आहे. पण कृपया आर्यनबद्दल कोणताही निर्णय घेण्याआधी हे पत्र पूर्ण वाच. अन्वीने क्षणभर आर्यनकडे पाहिलं. तो तिच्याकडे विनवणीच्या नजरेने पाहत होता. जणू त्यालाही भीती होती की हे पत्र वाचल्यानंतर सगळंच बदलून जाईल. पत्रात पुढे लिहिलं होतं, माझं नाव मीरा आहे. कॅफेमध्ये तू ज्या दिवशी मला आर्यनसोबत पाहिलंस ती मीच. पण आमचं नातं तुझ्या मनात जसं तयार झालं आहे तसं अजिबात नाही. उलट आर्यनने माझ्यासाठी जे केलं त्याचं ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. अन्वीच्या भुवया उंचावल्या. तिच्या मनातले प्रश्न आणखी वाढले. त्या छोट्या मुलीचं नाव सिया आहे आणि ती माझी मुलगी आहे. आणि तिच्या आयुष्यावर आलेल्या संकटामुळेच आर्यनला तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या. त्याने मला वचन दिलं होतं की योग्य वेळ येईपर्यंत तो कुणालाही सत्य सांगणार नाही. पत्र वाचताना अन्वीच्या डोळ्यात संभ्रम स्पष्ट दिसत होता. तिच्या मनात पहिल्यांदा संशयाऐवजी वेगळाच विचार डोकावू लागला. तेवढ्यात मीराचा मोबाईल जोरात वाजला. तिने कॉल उचलला आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काय? सिया पुन्हा हॉस्पिटलमध्ये? तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. हे ऐकताच आर्यन एक क्षणही न थांबता तिच्याकडे धावला. चल आपण लगेच निघूया, तो घाईघाईने म्हणाला. अन्वी तिथेच उभ्या राहिली. तिच्या हातात अजूनही अर्धवट वाचलेलं ते पत्र होतं. काही मिनिटापूर्वी ज्याच्यावर ती विश्वासघाताचा आरोप करत होती तोच माणूस आता एका लहान मुलीच्या जीवासाठी धडपडताना तिच्यासमोर उभा होता. फ्रेंड्स, ही कथा जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण कारमध्ये बसण्याआधी एकदा मागे वळाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वी, माझ्यावर राग कर, पण आज एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी परत आलो की तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. कार भरधाव वेगाने हॉस्पिटलकडे निघून गेली. नदीकाठी आता फक्त अन्वी उभी होती. तिच्या हातातलं पत्र, मनात वाढत चाललेला गोंधळ आणि एक नवीन प्रश्न. आर्यन खरंच काही लपवत होता की तो कोणाचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं प्रेम गमवत होता? हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार थांबताच आर्यन आणि मीरा घाईघाईने आत धावत गेले. काही क्षणांनी अन्वी ही मनातील असंख्य प्रश्न घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिच्या पावलांमध्ये संकोच होता, पण सत्य जाणून घेण्याची ओढ तिला तिथपर्यंत घेऊन गेली होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ सुरू होती. डॉक्टर आणि नर्स एका रुग्णाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. वातावरणामध्ये तणाव होता. अन्वीने दूर उभ्या असलेल्या आर्यनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता खरी वाटत होती आणि तो सतत डॉक्टरांना काहीतरी विचारत होता. प्रत्येक उत्तरानंतर अधिकच अस्वस्थ होत होता. मीराच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती दोन्हीही हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होती. अन्वी तिच्याजवळ गेली, पण काही क्षण दोघींमध्ये एकही शब्द झाला नाही. फक्त शांतता आणि मनातले ते हजारो प्रश्न. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. एक डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. रुग्णाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. डॉक्टर शांतपणे म्हणाले, पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडू लागली. आर्यनने तिला सावरत शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्वतःच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले होते. हे सगळं पाहून अन्वीच्या मनातला राग क्षणभर बाजूला झाला. तिच्या मनात एकच प्रश्न पुन्हा उभा राहिला. जर आर्यन खरंच चुकीचा असता तर या लहान मुलीसाठी तो इतका व्याकुळ का झाला होता? तेवढ्यात डॉक्टर पुन्हा आर्यनकडे वळले आणि गंभीर आवाजात म्हणाले, मिस्टर आर्यन, आम्हाला तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. डॉक्टरांच्या त्या एका वाक्याने अन्वीचं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे गेलं. आता पुढे काय ऐकायला मिळणार यावरच कदाचित तिच्या आयुष्याचा पुढचा निर्णय अवलंबून होता. डॉक्टरांचे शब्द ऐकताच आर्यन घाईघाईने त्यांच्या दिशेने गेला. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. मीरानेही अश्रू पुसत डॉक्टरांकडे पाहिलं. अन्वी काही अंतरावर उभी होती. तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते, पण त्या क्षणी तिलाही त्या छोट्या मुलीची काळजी वाटू लागली होती. डॉक्टरांनी शांत आवाजात सांगितलं,
आम्ही आमचे सर्व प्रयत्न करत आहोत, पण पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. रुग्णाला मानसिक धक्का बसलेला आहे. ती शुद्धीवर आली तर तिच्याशी अतिशय शांतपणे बोलावं लागेल. हे ऐकताच मीराच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती खुर्चीवर बसली आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागली. आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. काही होणार नाही, सिया खूप धाडसी आहे, ती नक्की बरी होईल, असे आर्यन म्हणाला. पण त्याचा आवाजही थरथरत होता. हे दृश्य पाहताना अन्वीच्या मनातला राग हळूहळू कमी होऊ लागला. तिला आठवलं, कधी काळी एका छोट्या गोष्टीवरही आर्यन असाच घाबरायचा. आज त्याच्या डोळ्यात दिसणारी ती वेदना बनावट वाटत नव्हती. काही वेळाने हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली. भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक आवाज स्पष्ट ऐकू येत होता. प्रत्येक मिनिट जणू एका तासासारखं वाटत होतं. अन्वीने धाडस करून मीराजवळ जाऊन पाण्याची बाटली दिली. मीराने थरथरणाऱ्या हातांनी ती बाटली घेतली आणि हळू आवाजात धन्यवाद एवढंच म्हणाली. तिच्याकडे पाहत विचारलं, मीरा, मला खरंच काही समजत नाही, पण एक गोष्ट सांग, आर्यन आणि सिया यांचा नेमका काय संबंध आहे? तो प्रश्न ऐकताच मीराचा चेहरा फिक्कट पडला. तिने क्षणभर आर्यनकडे पाहिलं. आर्यनने शांतपणे डोळे मिटले, जणू इतकी वर्ष लपवलेलं सत्य आता बाहेर येणार असल्याची त्याला जाणीव झाली होती. मीरा खोल श्वास घेत म्हणाली, आणि मी आज जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुझा आर्यनकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. पण कृपया मध्येच कोणताही निष्कर्ष काढू नकोस. अन्वीच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले. ती शांतपणे समोरच्या खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यात भीती, उत्सुकता आणि आशा तिन्ही भावना एकाच वेळी दिसत होत्या. इतक्यात ICUच्या दरवाजावरील लाल दिवा बंद झाला. एक नर्स बाहेर आली आणि मोठ्याने म्हणाली, मिस्टर आर्यन, रुग्ण शुद्धीवर येण्याची चिन्ह दिसत आहेत. हे ऐकताच तिघेही एकाच वेळी उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आशेची एक हलकी किरण उमटली. पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं की पुढच्या काही मिनिटात उघड होणारं हे सत्य त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे नवीन वळण देणार आहे. हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार थांबताच आर्यन आणि मीरा घाईघाईने आत धावत गेले. काही क्षणांनी अन्वी ही मनातील असंख्य प्रश्न घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिच्या पावलांमध्ये संकोच होता. सत्य जाणून घेण्याची ओढ तिला तिथपर्यंत घेऊन आली होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ सुरू होती. डॉक्टर आणि नर्स एका रुग्णाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. वातावरणात तणाव होता. अन्वीने दूर उभ्या असलेल्या आर्यनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता खरी वाटत होती. तो सतत डॉक्टरांना काहीतरी विचारत होता. प्रत्येक उत्तरानंतर अधिकच अस्वस्थ होत होता. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती दोन्ही हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होती. अन्वी तिच्याजवळ गेली, पण काही क्षण दोघींमध्ये एकही शब्द झाला नाही. फक्त शांतता आणि मनातले ते हजारो प्रश्न. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. एक डॉक्टर बाहेर आले. चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. रुग्णाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. डॉक्टर शांतपणे म्हणाले, पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच मीराच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडू लागली. आर्यनने तिला सावरत शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्वतःच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले होते. हे सगळं पाहून अन्वीच्या मनातला राग क्षणभर बाजूला झाला. तिच्या मनात एकच प्रश्न पुन्हा उभा राहिला, जर आर्यन खरंच चुकीचा असता तर या लहान मुलीसाठी तो इतका व्याकुळ का झाला होता? तेवढ्यात डॉक्टर पुन्हा आर्यनकडे वळले आणि गंभीर आवाजात म्हणाले, मिस्टर आर्यन, आम्हाला तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. डॉक्टरांच्या त्या एका वाक्याने अन्वीचं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे गेलं. आता पुढे काय ऐकायला मिळणार यावर कदाचित तिच्या आयुष्याचा पुढचा निर्णय हा अवलंबून होता. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच आर्यन घाईघाईने त्यांच्या दिशेने गेला. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. मीरानेही अश्रू पुसत डॉक्टरांकडे पाहिलं. अन्वी काही अंतरावर उभी होती, पण तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. पण त्या क्षणी तिलाही त्या छोट्या मुलीची काळजी वाटू लागली होती. तर फ्रेंड्स, यापुढे नेमकं काय होईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच कथेचा भाग 3 सुद्धा पाहायला विसरू नका. आणि मागील भागांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती एकदा नक्की चेक करा आणि भाग 1 सुद्धा नक्की पहा. तर भेटूया पुढील नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.